नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण गवारे आपलं सर्वांचं मॅथ विथ लक्ष्मण गवारे या दमदार प्लॅटफॉर्म वरती स्वागत करतो। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की फक्त 6 महिन्याच्या तयारीमध्ये पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत 85+ स्कोर नेमके कसा मिळवायचा। आता हे ऐकून बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की सर खरंच 6 महिन्यामध्ये 85+ स्कोर आणणं शक्य आहे का? तर मित्रांनो, सर्वात पहिलं हे शक्य आहे, फक्त काही गोष्टी ठराविक त्या गोष्टींना आपल्याला प्राधान्य द्यावं लागणार आहे, जसं रिव्हिजन, त्यानंतर प्रॅक्टिस आणि आणखीन काही यशाची गुपित आहे, ती गुपित दमादमान मी सांगतो। काही ठराविक गोष्टी त्या बाकीच्या स्पर्धा करणाऱ्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने करणे हा स्कोर शक्य 85+ आणणं आरामशीर शक्य आहे। आता सर्वात पहिलं बऱ्याच जणांना प्रश्न पडणार शक्य आहे का? तर पहिले सांगितलं मी शक्य आहे। हे कोणाकोणासाठी शक्य आहे बरं? ज्या मुलांची नवीन सुरुवात आहे त्यांच्यासाठी हे शक्य आहे, ज्या मुलांना 1-2 भरतीचा अनुभव आहे त्यांच्यासाठी पण हे शक्य आहे, ज्या मुलांचा अर्धा निर्धा सिलेबस झालेला आहे त्या मुलांसाठी पण ही गोष्ट शक्य आहे। हो, तुम्ही 6 महिन्याच्या तयारीत 85+ मार्क आरामशीर मिळवू शकता। मग आता आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे समजून घेणार आहोत की 6 महिन्यामध्ये पूर्ण 85 मार्क मिळवण्याची ही जी रणनीती असणार आहे, याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचंय, काय काय गोष्टी सोडायच्या आहेत, कोणकोणत्या गोष्टीवर जास्तीत जास्त फोकस करायचा आहे, सर्व गोष्टी बारकाईने समजून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ध्यान देऊन बघा, काही गोष्टी इम्पॉर्टंट वाटल्या त्याला लिहून ठेवा। खूप काही गोष्टी आपण आता यामध्ये डिस्कस करणार आहे। ओके, चला मग सर्वात पहिलं मित्रांनो, पोलीस भरतीचा परीक्षा पॅटर्न एकदा समजून घेऊ। हालाकी काही पेपरमध्ये काही जिल्ह्यांमध्ये पॅटर्न विचारला जातो, पण काही जिल्ह्यांमध्ये पॅटर्न विचारला जात नाही। जर तुम्ही सुरुवातीपासून तयारी करत असाल तर मी एवढंच म्हणल की सुरुवातीला मित्रांनो पॅटर्नच्या हिशोबानेच तयारी करा। सर पॅटर्नच्या हिशोबानेच का बरं तयारी करायची? तर कारण सुरुवातीला एक पॅटर्नच्या हिशोबाने तयारी केली तर दिशा मिळते। ओके, तर त्यामुळे पॅटर्नच्या हिशोबाने तयारी करा। आता यामध्ये बघा काय काय विचारलं जातं। सर गणित एकूण 25 प्रश्न आहे 25 मार्काला, बुद्धिमत्ता 25 प्रश्न 25 मार्काला, मराठी विषय 25 प्रश्न 25 मार्काला आणि जीके 25 प्रश्न 25 मार्काला। आता यामध्ये होतं काय माहितीये का, हे जे 4 विषय आहे ना, या 4 विषयांमध्ये काही विषय सोपे समजून घेण्यासाठी पण आणि स्कोअर करण्यासाठी पण, त्यानंतर काही विषय असे मित्रांनो जिथं खूप जास्त रिव्हिजनची गरज आहे, रट्टाफिकेशनची गरज आहे, काही विषय असे का तिथं प्रॉपर समजून पण घेणं आहे आणि जास्तीत जास्त सराव करावा लागणार आहे। मग आता हे विषय कोणकोणते, त्यांचं स्वरूप कसं आहे एकदा आपण समजून घेऊ। जर तुम्ही प्रॉपर बघितलं मित्रांनो, तर हा जो विषय आहे गणित, हा गणित विषय पूर्णपणे जर प्रॉपर याच्यामध्ये 22, 23, 24+ मार्क जर घ्यायचे असेल आसपास, तर जवळपास 4 ते 5 किंवा काही विद्यार्थ्यांसाठी 6 महिने पण लागू शकतात। ठीक आहे, त्यानंतर बुद्धिमत्तासाठी मित्रांनो धरून चालला का या विषयामध्ये 1 ते 1.5 महिन्यामध्ये 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्ही आरामशीर स्कोअर आणू शकता, जवळपास धरून चाला 22-23 मार्कांचा। मग हा स्कोअर कशा प्रकारे आणला जातो? काही वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न असतात, हे प्रश्न नेमके कसे टॅकल करायचे, काही प्रश्न असे असतात का जिथं वेगवेगळ्या स्वरूपाचं लॉजिक असतं, कोणकोणते असे विषय आहे, कोणकोणते टॉपिक आहे, कशावर लक्ष द्यायचं, A to Z गोष्टी आपण बघणार आहे। त्यानंतर जर आपण बघितलं मराठी विषय, मराठीमध्ये पण 25 प्रश्न 25 मार्कासाठी असतात। आता या विषयामध्ये जर मित्रांनो चांगला स्कोअर करायचा असेल तर सगळ्यात पहिलं धरून चला की यार चांगला स्कोअर म्हणजे किती स्कोअर? 22, 23, 24 मार्काचा जो स्कोअर असतो त्याला चांगला स्कोअर मानला जातो। 23, 24चा जर स्कोअर घ्यायचा असेल तर जवळपास मित्रांनो 3 ते 3.5 महिन्यांचा कालावधी प्रॉपर लागणार आहे। व्याकरणासाठी, शब्दार्थासाठी काय करायचं ते पण आपण पुढे बघणार। त्यानंतर जीके साठी धरून चला मित्रांनो, जीके मध्ये ना काही गोष्टी समजून घ्यावा लागणार आहे। मग जीके कसं करायचं? तर जीके साठी जवळपास धरून चला मित्रांनो 3 ते 4 महिन्यांचा कालावधी इथं पण लागणार आहे। मग आता हा जो कालावधी समजला, विषय कसा आहे तर डबल। सर हा प्रश्न सोपा आहे, थोडासा सराव लागणार, अभ्यासक्रम क्लिअर केला 23च्या आसपास मार्क फिक्स। इथं समजून घेणं पण एक महत्वाची गोष्ट आहे, त्यानंतर सराव खूप जास्त महत्वाचा आहे। मराठीमध्ये बी सराव खूप जास्त महत्वाचा आहे आणि जीकेचं म्हणलं तर विषय स्कूल भाऊचा, इथं रिव्हिजन खूप जास्त गरजेची।
ठीक आहे. मग आता हा फक्त पेपर पॅटर्न बघितला, विषयांचं स्वरूप समजून घेतलं. आता आपल्याला बघायचे नेमके घटकनिहाय तयारी नेमकी कशा प्रकारे करायची. मग सगळ्यात टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. सर्वात पहिला आपण बघणार मित्रांनो बुद्धिमत्ता. मग जर मित्रांनो परंतु तयारी करण्याच्या अगोदर नेमके कोणकोणत्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे. आता तुम्हाला पेपर पॅटर्न समजला. आता पेपर पॅटर्न समजला नेमके पेपरमध्ये काय विचारलं जातं, तर तुम्ही सध्या ज्या पण सिच्युएशनला असाल, जो पण तुमचा स्कोर येतोय, या तयारीच्या दरम्यान नेमके सगळ्यात अगोदर गोष्ट काय करायची जेणेकरून तुमच्या पुढच्या तयारीला एक योग्य दिशा भेटेल. मग आता या गोष्टी काय असणार, कोणकोणत्या गोष्टीवर लक्ष द्यायचं एकदा समजून घ्या. सर्वात पहिलं मित्रांनो पोलीस भरतीमध्ये नेमके काय विचारलं जातं आणि कोणकोणत्या गोष्टी तयार करायच्या आहे. बघा मार्केटमध्ये खूप सारे व्यक्ती आहे, खूप सारे पुस्तक आहे, खूप सारे लोक प्रॉपर मार्गदर्शन करणारे, तर खूप सारे असे पण लोक आहे मित्रांनो कधी तुम्हाला मिसगाईड करू शकतात. नाही या गोष्टीसाठी असं तयारी करा, मार्केटमध्ये जा, हे एक पुस्तक घेऊन या पुस्तकाचा अभ्यास सुरू करा. मग बरेच जण 2-2, 3-3 वेळेस ते पुस्तक वाचत्या तरी पण स्कोर येत नाही येणार. समजून घ्या, नाही येणार. का बरं नाही येणार, तर त्याच्या रिझन आहे मित्रांनो. कोणतं एक पुस्तक तुम्हाला पोलीस बनवू नाही शकत, किंवा एखादा सिलेबस तुम्ही एकदा कव्हर केला आणि अभ्यासक्रम पूर्ण झाला म्हणजे तुमचा पोलीस भरतीला चांगला स्कोर येईल असं बी होत नाही. काही ठराविक गोष्टी समजून घेणे, आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला तयारी करण्याच्या सुरुवातीला समजल्या की नेमके आपल्याला तयारी करताना कोणकोणत्या गोष्टीवर काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय, कोणकोणत्या अशा गोष्टी आहे का जिथं आपल्या त्या गोष्टी नाही केल्या तरी चालतील, हे एकदा जर ही समज आली तर खूप काही गोष्टी सोप्या बनतात, खूप चांगल्या लेवलवरती सोप्या बनतात. कारण 6 महिन्यात जर हे शक्य करायचं असेल तर हे काम करणंच आहे. काय काय काम आहे बघा, समजून घ्या. सर्वात पहिले मित्रांनो सुरुवातीला PYQ जास्तीत जास्त वाचन करणे. सॉल्व नाही करायचं PYQ, वाचन करायचं. तर वाचन केल्याचा काय फायदा होतो समजून घ्या. जसं 2025-26 जी भरती झाली होती, याच्यामध्ये जेवढे पण मित्रांनो पेपर झालेले, तर या पेपरचं काय करा माहितीये का, दररोज सुरुवातीला काय करा 10 प्रश्नपत्रिका वाचा. एकदा प्रॉपर 10 प्रश्नपत्रिका वाचा, 10 क्वेश्चन पेपर. या प्रश्नपत्रिका वाचा. तुम्हाला बऱ्याचदा काही प्रश्न समजतील, काही प्रश्न समजणार नाही, बोरिंग वाटेल, पण तरी पण वाचा. का बरं वाचणार, का तुम्हाला नेमके समजल की यार नेमके असे बी काही प्रश्न आहे का जे तुमच्याकडनं बिना तयारी करता पण सॉल्व्ह होतील. काही प्रश्न असे का जिथं तुम्हाला समजल का हा प्रश्न शेकडेवारीवर आहे, हा प्रश्न इतिहासाचा आहे, हा प्रश्न मराठीमध्ये सर्वनामावर विचारलेला आहे. म्हणजे कळण तुम्हाला नेमके कोणकोणत्यावर प्रश्न विचारताय आणि प्रश्न कोणत्या स्वरूपाचे. मान्य करतो सिलेबस अजून पूर्ण झालेला नाही तुमचा, तर तुम्हाला सगळेच प्रश्न समजतील असं होणार नाही, पण नेमके तयारी करताना एक तुम्हाला थोडं फार चालण्यासाठी एक दिशा भेटेल. ठीक आहे, आणि ती दिशा खूप जास्त महत्वाची. त्यामुळं सुरुवातीला एकदा 10 क्वेश्चन पेपर वाचा आणि दररोज एक प्रश्नपत्रिका वाचण्याची सवय लावा. कमीत कमी 1 महिन्यात दररोज एक प्रश्नपत्रिका वाचा, खूप जास्त फायदा होईल, खूप जास्त. तुम्ही तयारी करताना भरकटणार नाही अजिबात. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो जीकेचा ट्रेंड समजून घ्या एकदा. सगळ्यात जास्त स्कोरिंग म्हणण्यापेक्षा तुम्ही पास होणार का नाही होणार, तुमचं जे सिलेक्शन आहे हे डिसाईड करणार सब्जेक्ट जर म्हणलं कधी, तर जीकेला जर आपण म्हणलो तर वावगं ठरणार नाही. जीके मित्रांनो पूर्णपणे रिझल्ट शिफ्ट करणारा विषय. त्यामुळे जीके मध्ये नेमके आता बरेच जण म्हणतील सर जीकेला तर लिमिटच नाही. अरे बाबा लिमिट कोणाला लिमिटेड नाही हे साऱ्या गावाला माहितीये, पण लिमिटेड करायचं आहे आपल्याला. अनलिमिटेड आहे जीके साऱ्या गावाला माहितीये, बरोबर आहे. पण मग अनलिमिटेड सगळ्या गोष्टी थोडी करायच्या जीके मधल्या आपल्याला. आता जीके बघा UPSCला विचारतात, पोलीस भरतीला विचारतात, MPSCला विचारतात, सरळ सेवेला विचारतात, बँकिंग मध्ये पण जीके विचारतात, सेंट्रल लेवलला पण जीके विचारतात. मग आता का सगळं जीके थोडी करायचं आहे आपल्याला. आपल्याला बघायचे नेमके आपल्या पेपरला कोणतं जीके येतं, आणि जेव्हा आपल्याला हे समजन का आपल्याला पेपरला कोणतं जीके येतं, तर तेव्हा तुम्हाला तेवढं जीके करायचंय जे आतापर्यंत तुम्हाला समजलंय, जे विचारलं जातं तेवढंच. नाही तर मग रॅन्डम मुलं काय करतात, एखादा ठोकळा घेऊन येतील किंवा एखादा पुस्तक घेऊन येतील कोणतं पण, किंवा एखादी बॅच घेऊन टाकतील. त्या बॅच मध्ये कोण काय शिकवतंय, ती बॅच सरळ सेवेची का पोलीस भरतीची हे पण माहित नाही. रॅन्डम तयारी करायला लागले. मित्रांनो अशी तयारी नका करू. ह्या तयारीमध्ये तुमचा बराच कालावधी चालला जाईल. एक गोष्ट मी डायरेक्ट क्लिअर कट बोलतो, देवानं एक जन्म दिलाय आणि त्या जन्मामध्ये बी ही जवानीचा कार्यकाळ लय महत्वाचा आहे.
हा जवानीचा कार्यकाळ आपण पोलीस भरतीचं तयारी करण्यात घालू नाही शकत. हालाकी पूर्णपणे जवानी फक्त पोलीस भरतीची तयारी घालायची बऱ्याच मुलांना 3-3, 4-4 वर्ष लागून जातात. का बरं लागतात? त्याच्या मागे हेच रिझन आहे की प्रॉपर मार्गदर्शन भेटत नाही. बरेच जण म्हणतील की सर आम्ही अकॅडमी लावलेली आहे, आम्हाला इथं सर्व गोष्टी सांगितल्या जातात. तर बाबांनो, नेमके कोणकोणत्या गोष्टींचा प्रॉपर अभ्यास करायचा हे समजून सांगणं आणि हे समजून घेणं पण खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, आपलं कोणाला डायरेक्ट वैयक्तिकरित्या निषेध नाही, परंतु स्पर्धा परीक्षा तयारी करताना हिशोबाने या गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके, हा सर्व गोष्टी अनुभवातून सांगतोय मित्रांनो, कारण उगाच 3-4 वर्ष वाया घालवणं ते पण एका आयुष्यातले जमत नाही त्या गोष्टी, किंवा त्या गोष्टी बघितलं कधी तर योग्य नाही. ठीक आहे, आता सर जीकेचा ट्रेंड समजून घेणे. मित्रांनो, जर तुम्ही प्रॉपर पीवायक्यूचं विश्लेषण जर केलं, प्रॉपर जर प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण केलं, तुम्हाला ताबडतोब समजून जाईल की नेमके इतिहासावर किती प्रश्न आलेले आहेत, भूगोलावर किती प्रश्न आलेले आहेत, विज्ञानावर किती प्रश्न आहे, इकॉनॉमीवर किती प्रश्न आहे, राज्यशास्त्रावर किती प्रश्न आहे, करंट अफेअरवर किती प्रश्न आहे. आता या गोष्टी एकदा समजायला लागल्या तर तुमच्या तयारीला एक दिशा भेटून जाईल. मग इतिहासावर प्राचीन इतिहास आहे, मध्यकालीन इतिहास आहे, आधुनिक इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे, भूगोलामध्ये बी जगाचा भूगोल, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, राज्यशास्त्रामध्ये बी कालमावर प्रश्न आहे का उपकालमावर प्रश्न आहे, कन्सेप्च्युअल समजून घेण्यासारखे प्रश्न आहे का फॅक्च्युअल प्रश्न आहे, करंट अफेअर मध्ये बी फॅक्च्युअल डाटा आहे का नेमके डाटा कोणकोणत्या प्रकारचा आहे. मग तुमच्यावर बघायचं नेमक्या प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत, कोणता अवॉर्ड कोणाला भेटला, कोणतं पुस्तक कोणी लिहिलं, त्याच्यानंतर हे जे काही आपलं युद्ध अभ्यास होत असतात, कोणता युद्ध अभ्यास कोणत्या देशाशी झाला, असे प्रकारचे प्रश्न आहे की नेमके जास्त कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. एकदा ट्रेंड समजत चालला तुम्हाला तर भरपूर गोष्टी सोप्या बनतात, आणि या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहे जर 6 महिन्यामध्ये 85+ स्कोर घ्यायचा असेल तर. ओके, तर या गोष्टी कधी समजतील? ज्यावेळेस तुम्ही पीवायक्यूचं प्रॉपर विश्लेषण करशाल तेव्हा समजेल, अदरवाईज समजणार नाही. त्याच्यानंतर गणितामध्ये रिपीट होणारे टाईप आणि कन्सेप्ट समजून जातील. तुम्ही बघशाल, अरे पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये बी शेकड्यावारीवर हा प्रश्न होता, इथं बी शेकड्यावारीवर प्रश्न आहे, इथं बी भूमितीवर प्रश्न विचारला होता, इथं पण भूमितीमध्ये प्रश्न आहे, वर्तुळावर इथं बी प्रश्न होता, या जिल्ह्याला पण वर्तुळावर प्रश्न आहे. याने काय होईल, तुम्हाला समजेल की नेमके कोणकोणत्या गोष्टीवर प्रश्न विचारला जात आहे. इथं बी विभाज्यतेच्या कसोट्यावर प्रश्न होता, इथं पण विभाज्यतेच्या कसोट्यावर प्रश्न आहे. याने समजेल की नेमके कोणकोणत्या टाईप, कोणकोणते कन्सेप्ट रिपीट होत आहेत, आणि पोलीस भरतीमध्ये 60-70% गोष्टी रिपीट होतात. त्यामुळं एकदा जर तुम्ही पीवायक्यू वर कमांड केली, पीवायक्यू वर जिथनं पीवायक्यू विचारतात त्या ठराविक गोष्टींवर कमांड केली तर तुमचा स्कोर चांगल्या प्रकारे बिल्ड होतो. सुरुवातीचा हा जो कालावधी असतो पहिल्या 3-4 महिन्याचा, याच्यामध्ये तुमचा 60-70च्या आसपास स्कोर चालला जाईल. आणि ध्यानात ठेवा, हे शक्य आहे बरं का, शक्य आहे. अजून भरपूर गोष्टी आपल्याला पुढे बघायच्या आहेत. त्यानंतर बुद्धिमत्तामध्ये नवीन प्रश्न जे आहेत त्यांचा पॅटर्न कसा आहे समजून घ्यायचा आहे, की नेमके वेगवेगळं कसं लॉजिक लागतं, कोणकोणत्या नवीन लॉजिकवर प्रश्न आहे, कोणकोणत्या पॅटर्नवर प्रश्न आहे, हे पण समजून जाईल. कधी? ज्यावेळेस पीवायक्यूचं प्रॉपर वाचन करशाल. मग एकदा 10-15 पीवायक्यू घ्या, वाचन चालू करा, भरपूर गोष्टी समजून जातील. मराठीमध्ये रिपीट होणारे घटक, शब्दार्थ, कोणकोणते शब्दार्थ आहे, कोणकोणत्या बोली भाषेवरचे प्रश्न आहे का जे नॉर्मली रिपीट होतात, हे तुम्हाला समजून येईल. म्हणजे थोडक्यात पोलीस भरती काय विचारते हे तुम्हाला बऱ्यापैकी समजायला लागेल. 50-60% जरी समजलं तुम्हाला तरी पण भरपूर गोष्टी मित्रांनो क्लिअर होत असतात. ओके, हा लोड नाही घ्यायचा, मस्त रिलॅक्स खेळायचं. ठीक आहे, चला आता हे झालं मित्रांनो. सर्वात अगोदर आपल्याला काय करायचंय, तयारी करण्याच्या अगोदर नेमके काय करायचंय याचा एक छोटासा काय करायचंय ही गोष्ट. आता इथपर्यंत क्लिअर झाला असेल तर आपल्याला बघायचं आता मित्रांनो, आपल्याकडे एकूण 4 विषय: बुद्धिमत्ता, मराठी, गणित, जीके. पण ध्यानात ठेवा मित्रांनो, जीके मध्ये 25 पैकी 17-18 मार्क घ्यायचे आपल्याला. गणितामध्ये धरून चाला 23-24, मराठीमध्ये 23-24, बुद्धिमत्तामध्ये 23-24. जर तुम्ही इतका स्कोर केला तर तुमचा स्कोर मित्रांनो आरामशीर 85-90च्या आसपास जातो. बऱ्याच जणांना वाटतं सर 6 महिन्यात हे करणं शक्य आहे का? बघा, प्रत्येकाची मानसिक क्षमता, बौद्धिक क्षमता वेगवेगळी असते. काही मुलांचा नॉर्मली जर बघितलं, त्यांना शालेय जेव्हा ते पहिली नॉर्मल शालेय जीवनात त्यांचा अभ्यासक्रम चांगला होता, त्यांना हा स्कोर 5-6 महिन्यात अचीव्ह करणं शक्य आहे. ज्या मुलांची मानसिक क्षमता, बौद्धिक क्षमता थोडीशी कमी आहे, किंवा ज्यांना बरेच दिवस झाले अभ्यास सोडून, त्या मुलांसाठी 6 महिन्याच्या ऐवजी 7 महिने, 8 महिने पण लागू शकतात. पण पुन्हा एकदा 6च्या ऐवजी 7 महिने जरी लागले तरी सुद्धा तुमच्यासाठी हा प्लस पॉइंटच आहे.
समजतंय ना? चला आता समजून घेणार बुद्धिमत्तावर नेमके प्रश्न कशा प्रकारे विचारतात. सगळ्यात पहिलं मित्रांनो, बुद्धिमत्तावर जे प्रश्न विचारतात, बुद्धिमत्तासाठी तुम्हाला फक्त 1 ते 1.5 महिना एवढ्या कालावधीत तुम्ही आरामशीर पूर्णच्या पूर्ण जवळपास 23-24 मार्क आणू शकतात. तुमचं काम काय असणार आहे? सगळ्यात पहिले मित्रांनो अभ्यासक्रम पूर्ण करणे. ठीक आहे, अभ्यासक्रमामध्ये जे महत्वाचे घटक आहे ते पूर्ण करणे. त्याच्यानंतर प्रत्येक टॉपिकवर मित्रांनो, प्रत्येक टॉपिकवर जवळपास 80 ते 100 प्रश्न सराव करणे. 80 ते 100 प्रश्नांचा सराव करणे. जर तुम्ही प्रत्येक टॉपिकवर 80 ते 100 प्रश्नांचा सराव करताय, त्यासोबतच मित्रांनो तुम्ही जर कधी मित्रांनो जर न्यू टाईपचे प्रश्न, नवीन टाईप किंवा काही हार्ड स्वरूपाचे प्रश्न किंवा काहीतरी उटपटांग लॉजिक आहे, काहीतरी वेगळंच काहीतरी लॉजिक आहे, असे लॉजिकचे प्रश्न जर सॉल्व्ह करत राहिले तर तुम्ही धरून चला 1-2 महिन्यामध्ये, 2-2.5 महिन्यामध्ये याच्यावर चांगले कमांड येते. पहिले 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये 20+ स्कोर आणू शकता. क्लिअर का? फक्त 1 ते 1.5 महिन्याच्याच कालावधीमध्ये. आपण काही दिवसानंतर पूर्णपणे बुद्धिमत्ताची बॅच ही युट्यूबवर घेणार आहे आपल्या चॅनलवर, मॅथ विथ लक्ष्य मंगळवारी, पूर्णपणे लाईव्ह स्वरूपामध्ये. तर त्यामध्ये धरून चला मित्रांनो, मोजून 30-35 लेक्चर मध्येच तुमचा पूर्णच्या पूर्ण बुद्धिमत्ता सिलेबस कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, आता हे झालं बुद्धिमत्ता. मग बुद्धिमत्तामध्ये कोणकोणते महत्वाचे घटक आहे? घड्याळ, दिनदर्शिका, ठोकळा, बैठक व्यवस्था, विधान वाक्य, गाळलेले पद. गाळलेले पद म्हणजे कोणतं? संख्यावाला बरं का. संख्यावर बरेच प्रश्न विचारले जातात. त्यानंतर वेनाकृती, तर्क व अनुमान, आणखीन पण काही प्रश्न आहे जे की बऱ्यापैकी महत्वाचे आहेत. ठीक आहे, चला हे झालं बुद्धिमत्ताचं. आता पुढचं मराठी. मराठीमध्ये पण काय होतं असतं मित्रांनो, 2 प्रकारचे 2 स्वरूपाचे प्रश्न विचारतात. एक म्हणजे व्याकरणावर आधारित प्रश्न, एक म्हणजे शब्दार्थावर आधारित प्रश्न. मग जर आपण बघितलं, सगळ्यात पहिलं व्याकरण कोणत्या स्वरूपाचं असतं? ठीक आहे, व्याकरणावर मित्रांनो बरेच सारे घटक आहे. जर तुम्हाला मराठीचं जर सगळ्यात पहिलं प्रॉपर समजून घ्यायचं असेल तर सर्वात पहिले एक काम करायचं, मराठीचा अभ्यासक्रम एकदा बघून घ्यायचा पूर्ण काय, आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लगेच सुरुवात करायची. स्पीडमध्ये अभ्यासक्रम कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, प्रत्येक एक घटक जर तुम्ही समजा, एखादा घटक आहे नाम, तुम्ही नाम जर समजा चॅप्टर बघितला बरोबर, तर नामावरतीच कमीत कमी प्रत्येक घटकावर मित्रांनो 100च्या आसपास प्रश्न सॉल्व्ह करा. 80, 100 ते 120 प्रश्न सॉल्व्ह करत चला. याने काय होईल सर, ज्यावेळेस तुम्ही 100-125 प्रश्न एका घटकावर बघणार, मग ते MPSC ला आलेले, पोलीस भरतीला आलेले, सगळं सेवेला आलेले, याने काय होतं मित्रांनो, तुमचे मॅक्सिमम प्रश्न 100-125 प्रश्नांमध्ये सर्वच्या सर्व टॉपिक तुमचा कव्हर होतो. डबल मराठीमध्ये समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. तिथं तुम्हाला गणितासारखं सॉल्व्ह नाही करायचंय. प्रश्न बघायचा, समजून घ्यायचं, उत्तर करायचं. कमी कालावधी लागतो प्रश्न सॉल्व्ह करायला, कमी कालावधी लागतो आणि कमी कालावधीमध्ये जास्त प्रश्न सॉल्व्ह होतात. मग जर तुम्ही प्रत्येक घटकावर 80-125 प्रश्न केले तर मी पुन्हा एकदा सांगतो, मराठीमध्ये मित्रांनो तुमचा 20 ते 22 स्कोर आरामशीर येतो. अजून शब्दार्थ मी बोललो नाही बरं का, फक्त व्याकरणावर. मग आता सर हा झाला व्याकरणाचा पाठ. शब्दार्थासाठी काय करायचं? शब्दार्थामध्ये काय काय विचारलं जातं सर? म्हणी, वाक्यप्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द. त्याच्यानंतर आपण जर बघितलं आणखीन तर बोली भाषेतील शब्द, विविध भाषेतील शब्द, कानडी, उर्दू, असे बरेच भाषेतील शब्द विचारत असतात. मग शब्दार्थामध्ये मित्रांनो समजून घेण्यासारखं थोडं फारच आहे, पण आपण नाच्या बरोबर मानलं. सर इथं फक्त काय गरज आहे माहितीये का? दिलेले शब्दार्थ आणि त्याचे अर्थ ध्यानात ठेवण्याची गरज आहे. मग आता हे शब्दार्थ ध्यानात कसे ठेवायचे याच्यासाठी मित्रांनो आपण मी एक नॉर्मल जी मेथड वापरतो ती आहे पारायण मेथड. ही पारायण मेथड काय आहे? ही माझी वैयक्तिक स्वतःची मेथड आहे, जी की मुलांना समजून सांगण्यासाठी मी नॉर्मली हा शब्द वापरत असतो. सर पारायण मेथड म्हणजे काय? तर दररोज काय करायचं माहिती आहे मित्रांनो, 200 प्रश्न घ्यायचे, 200 शब्दार्थ घ्यायचे, 200 शब्दार्थ घ्यायचे आणि एका दिवसामध्ये त्याला 5 वेळेस वाचायचे. किती वेळेस वाचायचे? 5 वेळेस फक्त वाचायचे. मॅक्सिमम धरून चला मित्रांनो, तुम्हाला 8 ते 10 मिनिटं लागतील पूर्णपणे वाचण्यासाठी. हे 200 शब्दार्थ 5 वेळेस वाचायचे दिवसभरात. किती मिनिटं लागतील? 8 ते 10 मिनिटं. 5 वेळेस वाचण्यासाठी दिवसभरामध्ये धरून चला एक 40-50 मिनिटाचा वेळ लागेल. मग या 40-50 मिनिटांमध्ये
जेव्हा तुमचे ते 200 शब्दार्थ 5 वेळेस वाचून झालेले असतील तेव्हा तुम्हाला सॉरी गाईज, तेव्हा तुम्हाला याच्यामधले 200 पैकी 120 ते 150 प्रश्नांच्या आसपास प्रश्न डायरेक्ट तुम्हाला त्याचे अर्थ ध्यानात राहून जातील, कारण तुम्ही इतक्या वेळेस ते वाचलेलं असणार आहे. ठीक आहे, तर ह्या काही गोष्टी मित्रांनो महत्वाच्या आहे. बस याला अशा प्रकारे घ्यायचं, जे उरले 5-50 प्रश्न त्याला उद्या पुन्हा वाचायचं. समोर प्रश्न आणि ऑप्शन आला, तुमचं उत्तर बरोबर येणार म्हणजे येणार. खोटं वाटत असेल तर एक दिवस तुम्ही ट्राय करून बघा, 5 वेळेस 6 वेळेस वाचून बघा, भरपूर गोष्टी प्रॉपर जमून जातील. काही अडचण इथपर्यंत ठीक आहे ना. चला आता पुढचं मित्रांनो, हे झालं मराठीचं. आता पुढचं गणितासाठी काय करायचं. गणितासाठी मित्रांनो सर्वात सोपी गोष्ट, सगळ्यात अगोदर गणिताचा सिलेबस समजून घ्यायचा. एकदा का अभ्यासक्रम तुम्ही समजून घेतला की नेमके कोणकोणता अभ्यासक्रम आहे ते पण मी समजून सांगेन, कोणकोणता अभ्यासक्रम आहे ताण घ्यायचा नाही. ठीक आहे, गणितामध्ये सर्वात पहिले मित्रांनो काय करा माहितीये का, सगळ्यात पहिला अभ्यासक्रम फास्ट मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. जितके बी संकल्पना आहे गणितामध्ये, जसं तुम्ही बघताय एखादा टॉपिक बघितला संख्या, बरोबर, मग संख्यामध्ये जितके बी कन्सेप्ट आहे, संख्या काय असते, अंक काय असतो, संख्या कशी बनते, संख्यांचे प्रकार कसे पडले, परिमेय संख्या काय, त्याच्यानंतर अपरिमेय संख्या काय, काल्पनिक संख्या, त्रिकोणी संख्या, मूळ संख्या, जोडमूळ, समूळ, अशा भरपूर साऱ्या संख्या असतात. त्यानंतर एकूण संख्या काढणे, क्रमागत संख्येची बेरीज, पटीतील संख्येची बेरीज, सर्वच्या सर्व संकल्पना एकदा समजून घ्यायच्या. सर्व संकल्पना एकदा जर तुम्ही समजून घेतल्या तर घटकनिहाय जास्तीत जास्त सराव करायचा. जसं सर पटीतील संख्येची बेरीज तुम्ही हा टाईप बघितला, मग काय करायचं, सगळ्यात पहिले मित्रांनो कन्सेप्ट समजून घ्यायची आणि या टाईपवर एकूण 10 प्रश्न सॉल्व्ह करायचे. पटीतील संख्येची बेरीज किती प्रश्न सॉल्व्ह करायचे, 10 प्रश्न. जर तुम्ही या एका टाईपवर 10 प्रश्न सॉल्व्ह केले मित्रांनो, तुमचा हा टाईप क्लिअर झाला. डबल तुम्हाला हा टाईप बघण्याची गरजच नाही ना, कन्सेप्ट बघण्याची गरज आहे. मग प्रत्येक टाईपवर जर तुम्ही 10 प्रश्न प्रॅक्टिस केली, हालाकी कोणत्याही शिक्षकाकडनं जर तुम्ही बॅच घेतलेली असाल तर त्या बॅच मधनं सगळ्यात पहिलं सिलेबस कम्प्लीट करायचा. तो जो घटक आहे, तो जो टॉपिक आहे, त्याची कन्सेप्ट समजून घ्यायची, 2-5 प्रश्न जे शिकवितील ते समजून घ्यायचे आणि स्वतःहून 10-12 प्रश्नांचा सराव करायचा. एकदा का तुम्ही इतकं काम केलं मित्रांनो, तुमचा तो टॉपिक पूर्णपणे क्लिअर होऊन जातो, टाईप पूर्णपणे होऊन जातो, ताण राहत नाही. मग तुम्हाला आणखीन एक काम करायचं मित्रांनो, काय काम असणार, 100 ते 125 प्रश्न आहे, बरोबर का. हे 100 ते 125 प्रश्न प्रत्येक टॉपिकवर, काय बोलतो समजून घ्या बरं का मित्रांनो, प्रत्येक टॉपिकवर जवळपास तुम्ही काय करायचं, 100 ते 125 प्रश्न सॉल्व्ह करायचे. म्हणजे प्रत्येक टाईपवर मित्रांनो 8-10 प्रश्न सॉल्व्ह करायचे. प्रत्येक याच्यावर 100-125. लहान टॉपिक असेल 50-60 करा, मोठा टॉपिक असेल 100-125 करा. काही ठिकाणी वाढले तरी चालतील, काही ठिकाणी कमी झाले तरी चालतील, एक अंदाजे फक्त. याने काय होईल, तर तुम्ही ज्यावेळेस 100-125 प्रश्न सॉल्व्ह करशाल ना, त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स अलग लेवलवरती राहील. आणि झालेलं लेक्चर मित्रांनो ताबडतोब रिव्हिजन करायचं. जसं तुम्ही शेकडेवारीवर एक रिव्हिजन लेक्चर केलं तर ते लेक्चर ताबडतोब झाल्या ताबडतोब रिव्हिजन करायचं. 24 तासाच्या आत त्याला 2 रिव्हिजन द्यायची. 24 तासाच्या आत 2 रिव्हिजन जर दिले मित्रांनो, तुम्ही विसरू शकत नाही. 72 तासाच्या आत मित्रांनो एकूण 3 रिव्हिजन झाल्याच पाहिजे. 72 तासाच्या आत पुढच्या 3 दिवसात, त्या दिवशी 2 रिव्हिजन आणि पुढच्या 3 दिवसामध्ये त्याला एकूण 3 रिव्हिजन. म्हणजे असं एक लेक्चर जर तुम्ही केलं तर त्याच्यानंतर पुढच्या 4 दिवसात त्याला एकूण 5 रिव्हिजन बसल्या पाहिजे. ज्यावेळेस या 5 रिव्हिजन बसतील ना, तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, जो सिलेबस आहे, तो चांगल्या प्रकारे कव्हर होईल. कारण बघा, नॉर्मली एखाद्या शिक्षकानं जर तुम्हाला शिकवलं आणि तुम्ही ते एकदा समजून घेतलं तर शिक्षकाचं काम आवरलेलं आहे. इथं शिक्षकाचं वेगळं काम नाही. आता हे तुमचं काम आहे, जे तुम्ही ज्ञान घेतलेलं आहे ते ज्ञान तुम्ही कितीपट समजून घेतलं आणि ते ज्ञान पेपर होईपर्यंत तरी किमान पेपर होईपर्यंत तरी तुम्हाला कितीपत ध्यानात आहे, त्याच्यावरनं तुमचा स्कोर ठरणार आहे. मग जर ज्ञान, जे काही इन्फॉर्मेशन आहे, जे कन्सेप्ट आहे, जर प्रॉपर ध्यानात ठेवायचे असेल तर रिव्हिजन खूप जास्त महत्वाचं आहे. मोजून एका चॅप्टरवर हा प्रयोग करून बघा. पहिल्या दिवशी लेक्चर झाल्या 2 रिव्हिजन आणि पुढच्या 3 दिवसानंतर एकूण 3 रिव्हिजन, म्हणजे एकूण 4 दिवसात 5 रिव्हिजन. अशा 5 रिव्हिजन देऊन बघा तुम्ही एका लेक्चरला. अशी धरून चाला, कोणता बी टॉपिक असेल तर किती लेक्चर होतात नॉर्मली, 5-6 लेक्चर बस.
प्रत्येक 5-6 लेक्चरला 5-6 रिव्हिजन, संपला विषय. टॉपिक बघा तुमचा कुठल्या लेवलवर जातो. त्यानंतर 100-125 प्रश्न, बस याच्या पलीकडे काहीच नाही. त्याच्यानंतर मित्रांनो प्रश्नपत्रिकाचा सराव करायचा. प्रश्नपत्रिका सराव कसा, एकदा सिलेबस कंप्लीट झाला का मित्रांनो 25 प्रश्नाची ही जी पेपर असते, असे कमीत कमी मित्रांनो 100 प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायच्या. किती? 100 प्रश्नपत्रिका जर एकदा तुम्ही सॉल्व्ह केल्या तर बस विषय संपला. हे 100 प्रश्नपत्रिकाचं काम माझ्यावर सोडा, शेवटच्या टप्प्यात हे काम तुमच्यासाठी मी करून देईन. आता जर तुम्हाला कधी आणखीन असं वाटत असेल का सर आम्हाला आतापासूनच हे प्रश्नपत्रिकाचा आणखीन जास्त सराव करायचा आहे, प्रश्नाचा सराव करायचा आहे, तर आपण युट्यूबवर डेली लाईव्ह स्वरूपामध्ये 10 प्रश्न 10 कन्सेप्ट घेत असतो. तर मित्रांनो तुम्ही ते लेक्चर पण बघू शकता. याच्यामधनं पण तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. ठीक आहे, 10 प्रश्न 10 कन्सेप्ट. पण याच्यावर जास्त बोलत नाही आपण आता, तुम्ही ते लेक्चर बघून घ्या, युट्यूबवर पडलेले. हा आपला सिलेबस आहे मित्रांनो. एकूण 3 पार्ट मध्ये सिलेबस आहे. आपला पहिला पार्ट आहे, हा आपला दुसरा पार्ट आहे, हा आपला तिसरा पार्ट आहे. पहिल्या पार्ट मध्ये एवढेच टॉपिक आहे, एवढेच करून घ्यायचे. दुसऱ्यामध्ये हे टॉपिक आहे, तिसऱ्या पार्ट मध्ये एवढे टॉपिक आहे. पहिल्या पार्ट मधनं धरून चला जवळपास किती प्रश्न येतात आपण ते नंतर बघू, पण पहिले सिलेबस समजून घ्यायचा. याच्यामधला प्रत्येक चॅप्टर प्रॉपर कव्हर करायचा. ओके, इथपर्यंत गणिताचं काम आवरलं. आता पुढचं गणिताचा सराव कसा करायचा एकदा समजून घ्या, म्हणजे तुमचं लगेच गणिताचं काम कव्हर होऊन जातं. 100 ते 125 प्रश्न प्रत्येक टॉपिकवर, टाईप वाईज आणि लेवल वाईज प्रॅक्टिस करायची. PYQ वर जास्तीत जास्त भर द्यायचा सुरुवातीला. सर सुरुवातीला PYQ वर जास्तीत जास्त भर द्यायचा आणि शेवटी जे टफ प्रश्न असतात मेरिट लेवलचे त्याच्यावर फोकस करायचा. जे टफ प्रश्न तुम्हाला आतापासून पाहिजे असेल तर मी जे बोललो तुम्हाला 10 प्रश्नावाली जी सिरीज चालू केली आहे त्या सिरीजचा तुम्ही पुरेपूर फायदा घेऊ शकता. तुमचं काम इथनं बनून जाईल. झालं गणिताचं काम आवरलं. याच्या पलीकडे गणिताला काहीच करायचं नाही. एक धरून चला 5-5.5 महिने लागतील मित्रांनो पूर्णपणे गोष्टी कव्हर व्हायला. तुमचा स्कोर धरून चला 23-24 स्कोर आरामशीर बनतो, म्हणजे बनतो त्याच्यात. ओके पर्यंत. आता पुढचं जीकेचं. सगळ्यात पहिलं सामान्य ज्ञान म्हणजे जीके असतं. जीके मध्ये इतक्या गोष्टी विचारतात. काय काय? इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान, स्टॅटिक जीके, चालू घडामोडी. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आपण प्रश्नपत्रिका वाचल्या होत्या, जो ट्रेंड बघितला होता, इत्यावरनं त्या ट्रेंड मधनं पहिले ट्रेंड फॉलो करा की इतिहासामध्ये नेमके कशावर प्रश्न विचारलेले आहेत आणि कोणकोणत्या स्वरूपाचे, विचारण्याची पद्धत कशी आहे. एकदा एवढं समजून घेतलं का भरपूर गोष्टी प्रिपेअर करायला सोप्या बनतात. मग इतिहास समजून घ्या, भूगोल समजून घ्या, राज्यशास्त्र, विज्ञान, स्टॅटिक जीके, चालू घडामोडी. चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर. तर करंट अफेअर मध्ये बी कोणकोणते प्रश्न आहे, फॅक्च्युअल आहे का किंवा समजून घेण्यासारखे प्रश्न आहे, एकदा बघायचं आणि त्या टाईपच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करायचा. हे बनलं आपलं जीके साठी. आता मुद्दा हा येतो, सर जीके मध्ये समजून घेण्यासारखं काही नाही, पण जीके मध्ये काय माहितीये का, जीके मध्ये ना ध्यानात ठेवण्यासारखं भरपूर आहे. मग जीके वाला हा जो सब्जेक्ट आहे हा ध्यानात कसा ठेवायचा, याच्यासाठी पुन्हा एकदा आपली पारायण मेथड. बस तुम्ही ज्या जीकेच्या नोट्स काढणार मित्रांनो, त्या नोट्स डेली काय करायच्या माहिती का, डेली मित्रांनो डेली 5 पानं पकडायची, 5 पेजेस पकडायचे आणि ते 5 पेजेस डेली दिवसभरात 5 वेळेस रिव्हिजन करा. 5 वेळेस शक्य नसेल तर 4 वेळेस करा, 3 वेळेस करा, बट डेली रिव्हिजन करा. ऑटोमॅटिक डाटा ध्यानात राहील. सोबतच मित्रांनो 25 क्वेश्चनची डेली एक प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायची. अशा जवळपास तुम्ही ध्यानात ठेवा 100 प्रश्नपत्रिका जर तुम्ही सॉल्व्ह केल्या मित्रांनो, 100 प्रश्नपत्रिका जर तुम्ही सॉल्व्ह केल्या जीकेच्या, एकदा झालं काम संपलं. याच्या पलीकडे तुम्हाला गरज पडणार नाही. तुमचे धरून चाला जवळपास 16, 17, 18 असा स्कोर आरामशीर येऊ शकतो. मी जास्त 20-22 बोललोच नाही, जीके मध्ये एवढा स्कोर येणं पे. मग मित्रांनो हे झाले आपल्या 4 विषयाच्या गोष्टी. आता सर या 4 विषयामध्ये काय होतं माहितीये का, नॉर्मली विद्यार्थी कुठं चुकतो, विद्यार्थी दररोज कन्सिस्टंट राहत नाही, सातत्य ठेवत नाही. मित्रांनो जी गोष्ट तुम्हाला मोठं करणारे, जे 6 महिन्यात तुम्हाला पोलीस भरतीच्या यशापर्यंत घेऊन जाणारे, ती म्हणजे सातत्य. तुम्ही ज्यांचं मार्गदर्शन ऐकताय त्यांच्यावर विश्वास आणि त्याच्यानंतर सराव. बस एवढ्याच गोष्टी, 3 गोष्टी महत्वाच्या. काय त्या? सातत्य, विश्वास आणि सराव. जर तुम्ही एवढ्या गोष्टी प्रॉपर नित्यनेमानं फॉलो केल्या
तर तुम्हाला पहिल्या 20-25 दिवसामध्येच तुमची प्रगतीची जी वाढ आहे, जी प्रगती होती तुमची, तुम्हाला ती दिसायला लागेल. आणि एकदा प्रगती दिसायला लागली तर काही विषयच नाही. ओके, चला समजून राहिलं कितपर्यंत. मग मित्रांनो, हा एक रोड मॅप आहे. हा रोड मॅप तुम्हाला पोलीस भरतीमध्ये 85+ मार्क, मी 85+ बोलतोय, हालाकी हे जे मी तुम्हाला सांगितलंय हे जर प्रॉपर 5 महिने जरी फॉलो केलं 90+ मार्क बी होतो मित्रांनो. बऱ्याच मुलांचे यावर्षी धरून चाला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सिलेक्शन झालेले भरपूर असे विद्यार्थी. याच्या मागचा जो व्हिडिओ होता मी जो टाकला होता 85+ मार्काचा कसा आणायचा, त्या स्ट्रॅटेजीच्या बेसवर खूप सारे भारी भारी रिस्पॉन्स आलेले आहेत. एकदा त्याचे कमेंट सेक्शन जाऊन बघा. ठीक आहे, चला बाकीचा विषय नाही, ह्या गोष्टी महत्वाच्या आहे. मित्रांनो, तुम्हाला रिव्हिजन वरती खूप जास्त फोकस करणे. जर तुम्ही एकदा रिव्हिजन वरती जास्तीत जास्त फोकस केला तर धरून चला तुमचं काम 100% बनतं. कोणता पण शिक्षकाचं काम असणार आहे त्यांच्याकडं जी माहिती ती तुमच्यापर्यंत पोहोचवणे, मग ते ऑनलाईन स्वरूपात असेल, ऑफलाईन स्वरूपात असेल, पण जे ज्ञान त्यांनी दिलंय ते ज्ञान तुम्हाला पेपर होईपर्यंत ध्यानात ठेवणं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही कसं ध्यानात ठेवणार, त्यासाठी गरज सिंपल रिव्हिजनची. जास्तीत जास्त रिव्हिजन द्या. शिक्षकाच्या मदतीने मित्रांनो 1 ते 2 वेळेस पूर्ण अभ्यासक्रम कव्हर करा. त्याच्यानंतर तुम्ही ज्या नोट्स काढणार आहे त्या नोट्सच्या माध्यमातून, EYQच्या माध्यमातून, टेस्टच्या माध्यमातून वगैरे वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी असतील, त्याच्या माध्यमातून आणखीन जास्त सराव करायचा. ठीक आहे. आणखीन पण जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मित्रांनो 9309120753 हा मोबाईल नंबर आहे. तुम्ही याच्यावरती व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला मेसेज करू शकता. ठीक आहे, तुमचा आणखीन जर काही डाऊट असेल तर. ठीक आहे, चला इथपर्यंत गोष्टी होत्या. आता आणखीन एक शेवटची महत्वाची गोष्ट जी खूप जास्त महत्वाची, काय, कमी पुस्तक जास्तीत जास्त रिव्हिजन. मार्केटमध्ये एक नवीन पुस्तक आलं लगेच पुस्तक घेतलं आणि ते वाचायला चालू केलं असं अजिबात करू नका. एकच सोर्स वापरा, जास्तीत जास्त रिव्हिजन करा. ठीक आहे, त्यानंतर सराव करावाच लागणार आहे मित्रांनो. कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला सराव करावा लागणार आहे. ठीक आहे, डबल मी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या ना या गोष्टी अवघड नाही, या गोष्टी आळस येणार आहेत. ठीक आहे, मुद्दा हाच आहे का कोणताही पोलीस भरती तयारी करणारे विद्यार्थी कशामुळे मागे आहेत, आळस आणि सातत्य न ठेवल्यामुळे मागे. ठीक आहे, तर आळस हा बाजूला ठेवा थोडाफार. साहजिक गोष्ट आळस येणार आहे, परंतु एकदा का तुमचं जर सातत्य बनायला लागलं आणि दररोज तुम्हाला जर तुमची प्रगती वाटायला लागली तर आळस वगैरे येत नसतो. या फक्त सुरुवातीला 4-5 दिवसात येणाऱ्या गोष्टी, नंतर येत नसतो. ठीक आहे, त्याच्यानंतर 60 ते 70% प्रश्नांचा पॅटर्न रिपीट होतो. बरेच जण तुम्हाला म्हटले पण असतील का यावर्षी पोलीस भरतीचा पॅटर्न चेंज होणार आहे. कितीही पॅटर्न चेंज झाला तरी पण धरून चला मित्रांनो 50% प्रश्न रिपीट नाही होणार, पण प्रश्नाचा पॅटर्न रिपीट होणार आहे. प्रश्नाचा पॅटर्न रिपीट होणार आहे. त्यामुळं पॅटर्न पकडा, टाईप पकडा, 10-10, 15-15 प्रश्न एका पॅटर्नवर सॉल्व्ह करा. भरपूर गोष्टी तुमच्या कव्हर होतील. ठीक आहे, चला मित्रांनो, आणखीन जर तुमचा काही डाऊट असेल कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. जर आणखीन वैयक्तिक लेवलवरती जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर मित्रांनो हा नंबर आहे 9309120753 या नंबरवरती व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरती मेसेज करू शकता. ठीक आहे, चला मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आता कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगायचंय. जर तुम्हाला खास गणिताची कोणतंच बुक वापरायची गरज नाही पडली पाहिजे सर, आम्हाला कोणतंच ऑदर कोणतं पुस्तक नाही गरज पडली पाहिजे, सरावासाठी पण मटेरियल जर भेटलं पाहिजे, असं जर काही पाहिजे असेल तर मित्रांनो आपली गणिताची बॅच आहे, या नंबरवरती कॉल करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता. ठीक आहे, चला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगायचंय. व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुमच्या प्रतिक्रिया काय, तुम्हाला या गोष्टीमधनं काय काय समजलं, काय चांगलं वाटलंय यावरती सुद्धा एक कमेंट करा, जेणेकरून मॅक्सिमम लोकांना व्हिडिओ बघण्याचा एक दृष्टिकोन चांगल्या लेवलवरती समजतो. ठीक आहे, चला मित्रांनो, मग आता थांबून घेऊ, भेटू लवकरच नवीन अपडेट सोबत. जर आणखीन तुमचा काही जर डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मित्रांनो मन मोकळ्यापणानं विचारायचं आहे, त्यावरती सुद्धा व्हिडिओच्या स्वरूपात किंवा ताबडतोब तिथंच रिप्लायच्या स्वरूपात मी त्याचं प्रत्युत्तर देईल. ठीक आहे, चलो आणखीन जर काही डाऊट असेल तर विचारू शकता. आणखीन कशावर व्हिडिओ पाहिजे असेल ते पण मन मोकळ्यापणाने सांगा. ठीक आहे, चला थांबून घेऊ मित्रांनो. जय हिंद सर्वांना.